त्या दिवशी तुम्हाला बेसन करायला सांगितलं होतं मी, तर तुम्ही कुठलं पीठ घेतलं? ही घेतलं होतं ही. अहो तुम्हाला वाचता नाही, ह्याच्यावर लिहिलं हळद आणि ह्याच्यावर लिहिलं बेसन. एवढं पण अरे समजत नाही? देवा मॅडम, जर वाचता आला असतं तर हिथं कशाला बेसन हलवत बसली असते, मी तिकडे गेली असते ना लॅपटॉप घेऊन अभ्यास करत बसली असते कंपनीमध्ये मोठ्या मॅनेजरच्या पोस्टवर असते ना मी. मला काय कळालं बघा हो गाईस, तुम्ही सगळी पिवळी हळदीची पॅकेट आहेत. आता कुठला हळद आहे कुठलं पीठ आहे मला तुम्ही सांगा. आता अडाणी माणसाचं काय करायचं. आमच्या आई बापांना नाही शाळेत पाठवलं, त्यांना तुमच्या आई वडिलांची चुकी आहे ना, त्यांना पाठवायला पाहिजे होतं शाळेत. नाही, ती पोरं काढण्यात बिजी होती ना मॅडम. 13, 14, 15 पोरं आहेत. त्या टायमाला शाळेचं एवढं व्हॅल्यू नव्हतं. आता मला कळालं ह्या व्यसनावर की शाळा किती महत्वाची. ते आता उद्यापासून मी प्रयत्न करेन थोडं थोडं शिकायचं युट्यूबवर. राहू द्या, तुमच्याशी बोलणंच व्यर्थ आहे. नाही तुम्ही त्रास नका करून घेऊ मॅडम. तुम्हाला काय काळी कॉपी पांढरी कॉपी प्यायची का मी बनवते. चला बनवा. आणि जर मला विचारत जावा तुम्हाला समजत नाही तर इमोशनल करून टाकतात. चला चला. आता कवर ती बेडरूम ठोक ठोक करायचं मॅडम आम्ही तरी. बाई, त्या बाईला बोलायलाच हे करायला पाहिजे. कशाला बोलता मग, नका बोलू गप बसा. काय बोलल्या? आणि काय बोलल्या? काहीतरी ऐकलं मी. नाही काय बोलल्या? तुम्हाला नाही म्हणलं हो चपाती जळण इकडं असं म्हणलं मी. तुम्हाला कशाला काय बोलू मी. मला काय राहायचं नाही तर कामावर मॅडम. ठीक आहे ठीक आहे, लवकर चपात्या करा. मेकअप खराब होस तर भांडते माझ्यासाठी किचन मध्ये. सगळा ग्लो चेहऱ्याचा घालवते. असंच का केलं तसंच का केलं, सारखं उठ सुट्टीच आहे. 3 वर्ष झालं ऐकते.